हाय, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मिनी ब्लॉग बनावा म्हणलं, कारण कसं ना, आता रक्षाबंधन आलेले आहे आणि जवळच आता 2-3 दिवसावरती आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि रक्षाबंधन आहे ते शुक्रवारी आहे. तर एक 2-4 दिवसानंतर रक्षाबंधन आलेले आहे. तर एक सांगायचा आज माझा हा उद्देश आहे की मला 2 मुलं आहेत. हा आहे छोटा. तर हा माझा छोटा मुलगा आहे आणि मोठा मुलगा स्कूलला गेलेला आहे. तर 2 मुले झालेले आहेत मला. कारण पहिला मुलगा झाला आणि दुसऱ्या वेळेस असं वाटलं की आता ही मुलगी व्हावी. कारण मुलगी झाली तर माझ्या मोठ्या मुलाला बहीण होईल रक्षाबंधनला, भाऊबीजेला आणि माझ्या म्हणजे मिस्टरांना पण एक लेक मिळेल. त्यांना ही रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी. पण असं देवाने काही केलेलं नाही. मला दुसराही मुलगा दिलेला आहे. चला ठीक आहे, होतंय ते चांगल्यासाठी होतंय म्हणायचं. तर आणि दरवर्षी ना मी माझ्या दोन्ही मुलांना ना राखी बांधते. माझ्या मिस्टरांना पण मीच राखी बांधते, कारण त्यांना पण बहीण नाहीये. म्हणजे माझ्या मिस्टरांना पण बहीण नाही आणि माझ्या मुलांना पण बहीण नाहीये. त्याच्यामुळे मग मीच माझ्या मिस्टरांना, माझ्या सासऱ्यांना, माझ्या दिरांना आणि माझ्या ह्या 2 मुलांना पण मीच राखी बांधते. आणि कसं असतं ना, आपल्या रक्षाबंधन म्हणजे ना, भाऊ आपल्या बहिणीची म्हणजे रक्षा करतो. तर पण आईपेक्षा ना आपल्या मुलांची रक्षा कोणीच करू शकत नाही असं मला वाटतं. आणि मीच म्हणून नाही, प्रत्येक आई आपल्या मुलांची म्हणजे खूप सुरक्षा करते, रक्षा करते. तसंच मीही माझ्या दोन्ही मुलांची ना खूप छान पद्धतीनं रक्षा करणार. त्याच्यामुळे मी, आणि असं नाहीये की माझी मुलं म्हणत असतील की मला बहीण नाही, रक्षाबंधन त्यांना काहीच वाटत नाही. कारण माझा मोठा मुलगा ना दरवर्षी मला म्हणतो की "मम्मी अगोदर तू मला राखी बांध" असं म्हणतो. आणि त्याच्यातच वेगळा आनंद भेटतो. आणि कुठेतरी नाराज झाले होते जेव्हा हा 2 नंबरचा मुलगा झाला. पण मला एक वाक्य असं माझ्या मिस्टरांनी बोलले, की "अरे जाऊ दे, तू आमच्या तिघांमध्ये प्रिन्सेस आहे. तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटेल आमच्या तिघांमध्ये. कारण आम्ही तिघं जण आणि आमच्या तिघांमध्ये तू एकटीच गर्ल, त्याच्यामुळे ना अजून भारी वाटतं, की मी तिघांमध्ये मी एक प्रिन्सेस आहे, एक मुलगी आहे तिघांमध्ये. त्याच्यामुळं आणि आणि अजून असं म्हणले, की तुझे जास्तच लाड आम्ही तिघंजण पुरवणार. चला ठीक आहे, होतंय ते चांगल्यासाठी. आणि रक्षाबंधन जवळच आलेली आहे आणि रक्षाबंधनचं आता तयारी वगैरे काहीतरी चालू झालेल्याच असतील. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.